2 मार्क्स इंटिग्रेशन प्रॉब्लेम आपण बघतो आणि आजचा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस कॉस 2x dx. सो याच्यामध्ये 1 प्लस कॉस 2x म्हणजेच 1 प्लस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा. सो त्याचाच तो फॉर्म्युला यूज करून आपण नेक्स्ट स्टेप काय करणार आहे, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस कॉस 2x ऐवजी आपण लिहिणार आहे 2 कॉस स्क्वेअर x dx. पण हा जो 2 आहे तो कॉन्स्टंट आहे, सो हा डिवाइडला आहे, सो 1/2 हा कॉन्स्टंट कॉमन येईल, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि 1/कॉसची व्हॅल्यू काय असते, सेक एक्स असतं. सो 1/कॉस स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, सेक स्क्वेअर एक्स. सो आपली नेक्स्ट स्टेप येणार आहे 1/2 म्हणजे कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर घेतली, इंटिग्रेशन ऑफ 1/कॉस स्क्वेअर एक्सच्या ऐवजी आपण लिहिलं सेक स्क्वेअर एक्स dx. सो आपल्याला आता इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स काय असतं, टॅन एक्स असतं. सो आपलं फायनल आन्सर असणार आहे आय इज इक्वल्स टू 1/2 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इज टॅन एक्स प्लस कॉन्स्टंट सी.